तर नक्कीच कोणत्याही गोलंदाजाने जर रोशन पाटील याची विकेट संपादन केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल अगदी लॉंग ऑफला कार्पेट शॉटच्या माध्यमातून खेळला जातोय. एक धाव एकवटली जाते आणि नक्कीच इथे मात्र पहिल्या सत्राला सुरुवात होत असताना यावेळी फटका पोहोचलाय. जज केलं जात आहे आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. इथे परतावं लागेल दिनेशला तंबूच्या आसऱ्याला. रोशन पाटील अर्थात बालाची झेल पकडली कुठल्याही खेळाडूने तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि कोणी विकेट घेतली तर त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल वन साइड ग्रुप कडून. नवीन बॅट्समन मैदानात भाई केनीला पाहतो. सातत्याने मधल्या फळीची एक अचूक कामगिरी फत्ते करणारा खेळाडू स्ट्राईक एंडला खेळतोय. यावेळी लॉब केलाय. फटका पसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय परंतु चेंडू आव्हाकाच्या बाहेर. एकाच्या बदल्यात दुसरी धाव इथे अर्जित केली जाते आणि या 2 धावेच्या मदतीने 3 धावफलक लागले जातात. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किमान पहिल्या सत्रामध्ये 40 ते 50 धावा येणं अपेक्षित असतील. त्या सुनील स्पोर्ट चिचपाडा संघाने सकाळचं सत्र पाहिलं गेलं 20 चेंडू आणि 70 धाव्यांची बारदार खेळी 75 धाव्यांची बारदार खेळी गेली. तो बालाला आपण पाहू शकाल. यावेळी मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक जज करत होता. एकदा मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर आणि 1 गडी मात्र बाद झालाय. चांगली सुरुवात करून देत असताना केदार भोईर आपण आर्य स्पोर्ट कोटनाका टीम साठी मैदानामध्ये पाहतोय. बालासाठी चेंडू केदारचा. इथे लॉब केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र मिळेल ती फक्त सिंगल धाव. नक्कीच पॉवर प्लेचा P1चं षटक जे निर्णायक षटक आहे त्या षटकामध्ये रोखून धरलाय गोलंदाज केदार भोईरने. 5 चेंडू फेकलेत फक्त 5 धावा घेतले. ऑट बॉलिंग मैदानामध्ये साकार होत असताना कोटनाका टीमच्या माध्यमातून केदार भोईरने रोखलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. इथून मोठे फटके खूप अपेक्षित असतील ते मात्र चिचपाडा टीम साठी. पुन्हा एकदा केदार भोईर लॉब केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर येतोय. संघर्षमय षटकार. वंदन केलं जातं डीजे HP ऑडिओच्या माध्यमातून. पहिले षटक समाप्त होतं. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा विकल्प वापरला जाईल. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल दीपेश नाईकला. बालाची बाट शांत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं बालाच्या बाट मध्ये 2 चेंडू मध्ये 2 धावांचं योगदान दिलंय. तर बॅटिंग करत असताना भाई केनीला पाहतो आपण 3 चेंडू मध्ये 9 धावांचं योगदान दिलं. इथून मात्र सामना बॅलन्स आहे. अजूनही 3 षटक असतील. किमान 3 षटकामध्ये मोठ्या धावा जमवण्यात यश येईल का सुनील पोर्ट चिचपाड टीमला की गोलंदाजीच्या जोरावर इथे कमी धावांवर रोखलं जाईल. पहिलाच बॉल खोलवर टप्पाची डिलिव्हरी. चेंडू सरळ गेलाय. लॉंग स्टॉपला जाऊन धडकतोय आणि येतोय नशिबाचा चौकार.
सत्रापासून आपण खेळ पाहिला गेला यष्टीरक्षकाची अचूक भूमिका सातत्याने केदारने निभावलाय, परंतु पहिला चेंडू मैतर पाहिला तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 4 गडी बाद केले होते यष्टीरक्षक, 6 गडी बाद केले होते यष्टीरक्षण करत असताना. यावर खोलवर टप्पाचा चेंडू कव्हर मध्ये खेळल्यात, कॉलिंग पसली आणि सांघिक विकेट मिळेल बाई केनी बाग टपवल्यान. दुसऱ्या विकेटचं पतन होतं संघाची. धावसंख्या आपण 15 धावा धावपलकर पाहतोय. नवीन येणारा फलंदाज आपण इनेट नंबर 4 चा खेळाडू ओमकारला मैदानामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल, चांगला फटका रिलीज केलाय, चेंडू सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय, उत्तुंग असा षटकार. ₹1000 क्रॅश प्राइज असेल. गोलंदाजांनी जो क्षेत्ररक्षक झेल टिपेल त्याला 21 धावा ऑन बोर्ड. कारण रोशन पाटील उभा राहिला मैदानामध्ये, सहज 50 गाठू शकतो. यावेळी चांगला फटका बॅकफुटला गेले, पण चढवला, डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत चेंडू फरार झालाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय, चौकार. उलटा टोपीवाला चिचपाड्याचा बाळा खऱ्या अर्थाने ओळख सातत्याने रायगड टेनिस क्रिकेट पटलावर राहिले. 4 धावेच्या मदतीने 25 धावा ऑन बोर्ड. इथे मात्र वळण जास्त पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू, अंपायर कॉल येतोय, दॅट्स वाईट. अवांतर धावसंख्येत भर पडेल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 26 या अंकावर. बॅटिंग करत असताना सुनील पोट चिटपाड संघ दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगल्या सुस्थितीमध्ये. यावेळी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु जीवदान मिळतं ते बाळाला आणि मिळेल ती 1 धाव. 1-1 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकार दुसरं षटक मार्गस्थ असताना 27 धावा ऑन बोर्ड लागल्या. नवीन येणारा खेळाडू इनेट नंबर 4 चा खेळाडू आपण ओमकारला पाहू शकाल. चिचपाडा टीमच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच केले. दीपेश नाईकचा विचार करायला गेलो, 5 चेंडू डिलिव्हर केले, ज्यामध्ये 12 धावा त्यांनी खर्ची घातल्या आणि आता शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. सेमीफायनलची लढल जो जिंकेल तो मात्र अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. बॅकफुटला गेले होते, शॉर्ट सिलेक्शन उत्तम दर्जाचं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 27 धावा ऑन बोर्ड लागल्यात. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना सुनील पोट चिचपाडा टीम. तर निवेदन असेल जय माता दी दिगोडे संघाचा संघनायक, आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाचा संघनायक. जर आपण उपस्थित असाल तर आपण रिपोर्टिंग करायचे आयोजकांकडून आपल्याला विनंती केली जाते आहे. तर नक्कीच खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र खऱ्या अर्थाने रोशन पाटील अर्थात बालाने गाजवलं. 20 चेंडू मध्ये 75 धावांची इनिंग ज्यांनी साकारले. त्यानंतर सिद्धेश वास्करचं देखील आपल्याला अर्धशतक पाहायला मिळाला. नक्कीच चांगली बॅटिंग बालाने सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. पहिला सामना दापोलीच्या अगेन्स्ट मात्र तो सामना जिंकला. त्यानंतर आपण दुसऱ्या सामन्यामध्ये रोडपाली संघाला मात देत तो सामना देखील या चिचपाडा टीमने जिंकला. तर आपण कुठं का टीमचा विचार करायला गेलो, ट्रॉम्बे संघाला पहिल्या फेरीमध्ये मात दिली. तर दुसऱ्या
दुसऱ्या फेरीमध्ये बंगारपाडा एकता बंगारपाडा टीमला मात्र मात देत इथे मात्र सेमीफायनल गाठले. पहिलाच बॉल लॉब गेलाय, अटकवलाय झाल्यात, परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषी बाहेर. झेलही सुटला आणि चेंडूही गेलाय सरळ सीमा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ऑन बोर्ड लागले जातात. जर विचार करायला गेलो ही झेल मात्र खूप इम्पॉर्टंट होते. जजमेंट चुकलं आणि नक्कीच चौकार देखील पाहायला मिळतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगला उतरता तेव्हा या धावा नक्कीच तुम्हाला आठवतात. तो झेल पकडला असता तर या धावा वाचल्या असत्या. पुन्हा एकदा लॉब केलाय, आता मात्र फसवलंय बालाला. क्षेत्ररक्षक जज करतोय गोल्डन विकेट. बाला बॅक टू पेवलन. ती बालाच्या अर्थात रोशन पाटीलचे 34 चेंडू मध्ये 109 धावांचं योगदान खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, ज्यामध्ये 8 चौकार आणि 11 षटकार ज्याच्या बाद मधून खऱ्या अर्थाने पाहायला गेले. प्रेक्षकांची मनं जिंकणारा खऱ्या अर्थाने कौतुक करेन मी संदेश शेळके, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण रेकॉर्ड इथे दाखवलं जातं. त्यांचं देखील कौतुक ऐकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला पोहोचवली जाते. नक्कीच वन साइड ग्रुपने जो पारितोषिक लावलं होतं झेलसाठी आणि विकेटसाठी, तो पारितोषिक इथे जमा करण्यात येते. त्यांचं देखील आभार. नक्कीच इथे क्षेत्ररक्षक डीपला आहेत. क्षेत्ररक्षक जशी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते त्या अनुषंगाने तिथे फील्ड सेट केलंय. मिळेल ती 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 32 या अंकावर. जर विचार करायला गेलो सकाळच्या सत्रापासून तेजस भोईरचा अनेक फलंदाजाने आपल्या फलंदाजांना यांनी गिरकीवर नाचवलाय. तो गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. अगोदरच बागफुटला गेले होतं, पण चढवायचा होता. बाद आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. जो फ्लाईट देतो चेंडूला तो चेंडू मारण्यामध्ये थोडस चाचपडत असताना बॅट्समनला पाहतोय. किरणजी पारगावकर यांनी विनंती करतो आपण आधी कक्षेमध्ये यायचंय. किरण पारगावकर सर प्लीज या. आता मारलं हेरलंय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीपला ऍज अ कॅप्टन आणि नक्कीच अजून एक विकेट गारद होईल. लागलेला 4था धक्का इथे बॅटिंग करत असताना चिचपाडा टीमला. चार गड्याच्या मोबदल्यात 32 धावा बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिचपाडा टीमच्या माध्यमातून लगावल्या जातात. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. तेजस भोईरचा कौतुक करावं तेवढं थोडं. असं वाटतं की या चेंडूवर मोठ्या धावा येतील, पण ते शेवटच्या क्षणाला बॅट्समनचं टायमिंग चुकतं आणि नक्कीच 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा करचे. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत. नक्कीच एफर्ट दाखवले जातात. चांगली कमांडमेंट इथे मैदानामध्ये देत असताना कॅप्टन आपण पाहतो मिलिंद भोईर यांना नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जातात. आणि या चेंडूवर पाहायला गेलं तर 2 धावा जमवल्या जातील. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिचपाडा टीम. नक्कीच पूर्णपणे कमांडमेंट या चेंडूवर खऱ्या अर्थाने तिथे देत असताना आपण पाहू शकाल. आणि
एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून शेवटचं षटक असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकावर लागले जातात. शेवटच्या षटकामध्ये किती धावा उभारल्या जातील हे निर्णायक षटक असेल. इथून ते 10 ते 15 धावांचं षटक आलं तर एक सन्मानजनक टोटल आपल्याला नक्कीच 4 षटकामध्ये पाहायला मिळेल. विक्रांत भोईर नक्कीच विक्रांत भोईर असेल गोलंदाजी ट्रॅकवर. पाठीमागची मॅच खऱ्या अर्थाने ज्यांनी जिंकून दिलं तो विक्रांत भोईर असेल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल यावेळी आडवा बाटने खेळत ऑनसाइडला क्षेत्ररक्षक तिथे डीपला उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेची कॉलिंग फसली आणि रनआउटची सांघिक विकेट मिळेल गोलंदाजी करत असताना ओटनाका टीमला. अंपायरला देखील कॉल असेल. एक धावील आणि एका धावेच्या पद्धतीने 35 धावा ऑन बर. स्ट्राईक एंडला आपण सतीश मिसालला पाहतोय. यावेळी कट करायचं होता, कडेकडे स्ट्रोक कन्वर्ट करायचं होता, कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध खेळायचं होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये फारसा संपर्क येत नाही आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत्या. सतीशला पूर्णपणे अपेक्षा असतील या चिचपाडा टीमला एक चांगल्या खेळीची. यावेळी लॉब केलाय, फटका चांगलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. येतोय दॅट्स अ क्लिअर माइटिंग बिग हिट षटकार. बॅटिंग आपण आर्यस स्पोर्ट कोटनाका टीमच्या माध्यमातून पाहतोय. किमान 50 धावा येणाऱ्या चेंडूवर जमा केल्या जातील का हे देखील पाहणे गरजेचं. पुढचा चेंडू सतीशसाठी. वन्स अगेन त्या दिशेने भिडकवलाय, चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. बॅक टू बॅट दुसरा षटकार येतोय सतीश मिसालच्या बॅट मधून. लगातारच्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट येतात. येणाऱ्या 2 चेंडूवर एखादा मोठा हिट आता येणं मात्र अपेक्षित असेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आणि त्या स्ट्राईकचा पुरेपूर वापर करत लगावला जातात 2 शानदार रुबाबदार षटकार. तिसरा आलाय डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत अजून एक येतोय बिग 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 षटकार. कमालीची बॅटिंग मात्र मधल्या फळीमध्ये येत असताना 5व्या क्रमांकाचा खेळाडू सतीश मिसाल मात्र बरसला जातोय. अर्धशतक कंप्लीट केले जात आहे. 53 धावा धावपलकावर. दिनेश सर, खऱ्या अर्थाने मी सकाळी पहिल्या सामन्याच्या वेळेला सांगितलं होतं की सतीश मिसाळ हा या संघाचा ट्रम्प कार्ड का राहिलाय. ज्या ज्या वेळेला टीम अडचणीमध्ये येईल ना त्या वेळेला सतीश मिसाळ हे वादळ नेहमीच घुमलंय. प्रत्येक वेळेला संघ मग फलंदाजी असू दे अथवा गोलंदाजी 4 चेंडूमध्ये सलग 4 षटकार ठोकण्याचा बहुमान आज मात्र कमावला. पहा बाळाला माहितीये हा सामना किती महत्वाचा होता. अडचणीमध्ये सापडला होता, त्याने मात्र लगेचच सतीश मिसालला शाबासकी दिली, कारण त्याला माहिती हा सामना किती महत्वाचा होता. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडला ना त्या वेळेला सतीश मिसाळ याची गोलंदाजी आणि फलंदाजी मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला खूप तारक ठरली.
नक्कीच दिनेश सर, आपण पाहायला गेला अगदी पहिल्या 3 षटकामध्ये सामना आपण पाहायला गेला तर RS स्पोर्ट कोटनाका टीमच्या बाजूने चालला होता, परंतु जसं मात्र सतीश मिसाल आला आणि शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 25 धावा या मात्र या सामन्यामध्ये निर्णायक ठरतील. 4 षटकांचा खेळ संपला. 59 धावा धावफलकार येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 30 धाव्यांची. तर चला 2 बॅट्समन मैदानामध्ये येऊ द्या. 24 चेंडू आणि 60 धाब्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. तर नक्कीच तर नक्कीच 24 चेंडू आणि 60 धावा इथून RS स्पोर्ट कोटनाका टीमच्या माध्यमातून उभारल्या जातील का, की या 60 धावा मात्र वाचवल्या जातील. ऐकूया योगेशजी मडवी सरांना दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा निवेदन मात्र येतो इथे जे माता ते दिघोळे संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर आराध्य स्पोर्ट्स पाटणी संघाचा संघनायक आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. इथे लकी ड्रॉ राहील, या सामन्यानंतर लकी ड्रॉ राहील. तर विनंती करतो हे द्या, बॉल द्या, बॉल द्या. बाळा तू घेतलेला का चेंडू घेऊन यायचा ना बाळा. संघनायक आराध्य स्पोर्ट्स पाटणी संघात संघनायक मीज आपण या आणि दिघोडे संघात संघनायक आपण इथे येऊन बसा. इथे लकी ड्रॉ राहील. तर आराध्य स्पोर्ट्स पाटणी संघात संघनायक आपण लगेच या. इथे लकी ड्रॉ केला जातोय. या टीम मधला विजेता संघ आणि तुम्ही 2 संघ यामध्ये लकी ड्रॉ राहील. कारण वेळ वाचवण्यासाठी हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आता जवळपास कोळी साहेब 6:15ला अंधार होतो, त्याच्यामुळे विनंती आहे की आपण लगेच या. 4:45 वाजलेत, अजूनही 2 सामने खेळवायचे आणि इनिंग. आराध्य स्पोर्ट्स पाटणी संघात संघनायक चल या आपण. चल लकी ड्रॉ करा. आता मी आपण पाहतोय उन्नती बबी साहेब माजी उपसरपंच इथून आता प्रस्थान करताना पाहतोय. त्यांच्या समोर कमळे साहेब तुमचं विशेष कौतुक, थँक्यू. इथे लकी ड्रॉ केला जातोय. तन्मय पाटील या आपण लवकर, अन्यथा लकी ड्रॉ मधनं बाहेर असा नियम. क्या बात. विचार विनिमय केला जाईल, परंतु कमिटमेंट पहा, कमिटमेंट ओमकारची. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वळणात मॅचच्या दिशेने जिथे 68 धाब्याचं 60 धाब्याचं भलमोठं आव्हान मैदानावरती आहे आणि दमदार सुरुवात मैदानावरती आपण पाहतोय. चांगला फटका पाऊल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत तेजस भोईच्या बॅटमधून चौकार. आपण पाहिलं 60 डाबेचे आणि 60 डाबेचे लक्ष मनाशी बाळगून इथे सलामी जोडी कोटनाका संघाकडून मैदानावरती रवाना झाली आहे. केदार भोईर आणि तेजस भोईर
तेजस भोईच्या बॅट मधून चौकार पाहिला अतिशय खेळ करावा लागेल कारण प्रति षटक तुम्हाला 15.00 ही सरासरी मैदानावरती गाठायची आहे. बॉल मिस टायमिंग विकेट नंबर 6 पहिला मैदानावरती तेजस भोईर बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय कोटनाका टीमला. सतीश पाटील म्हटलं की सुंदर बैलाचे मालक बैलाच्या आतमध्ये कानमंत्र देत आहेत. नक्कीच त्यांचं देखील स्वागत करूया. बरेच सारे प्रेक्षक मला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत आणि शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आर्य स्पोर्ट्स कोटनाका विरुद्ध तुम्ही पाहताय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा अशी लढत. परंतु चिंचपाडा संघानं ज्या प्रकारे बॅटिंग केली मैदानावरती 4 षटकामध्ये 59 धावा 7 धावेचं टार्गेट असताना पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर मिलिंद भोईर येतो. नवीन बॅट्समॅन मैदानावरती एनएट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती. चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. अजून एक डॉट चेंडू आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली. टीमची टोटल सध्या धाबा फलकावरती 5 धाबा. 1 गडी बाद 5 लक्ष गाठायचे 7 धावेचं टार्गेट मोठं आहे परंतु इथनं अनामारी करावी लागेल. इथनं एका 2 मोठे फटके शेवटच्या बॉलवरती आले. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि पुन्हा एकदा 1 रन्स त्या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगलला काही फरक पडत नाहीये तो या ठिकाणी चिंचपाडा संघाला कारण टार्गेट मोठं आहे. सिंगल डबलनं सामना जिंकता येणार नाहीये कोटनाका संघाला. धावसंख्या 6 अद्याप 54 धावेची गरज येणारे 19 चेंडू 19 चेंडू आणि आता गरज येत ना आपण पाहतो मैदानावरती 54 धावेची षटकातले अंतिम चेंडू. प्रहार केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये बॉलला पाठवलाय. पाठीमागे धावतात. आज मात्र नशिबाने साथ दिली आहे टीम चिंचपाडा संघाला. तर आम्ही नेहमी सांगतो की तुमच्या 99% खेळासोबत 1% नशीब जेव्हा तुमचं साथ देतं तेव्हा तुम्हाला 100% यश मिळतं. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की टीम टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 1 गडी बाद 8 येणारे 3 षटक आता 52 धावेची गरज आहे. जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल ती 52 धावेची स्क्रीनवरती तुम्हाला दाखवले होते. आतिश पाटील चिंचपाडा प्रसिद्ध बैलगाडा मालक सुंदर बैलाचे मालक खरं तर बघा स्क्रीनवरती पाहायला मिळतात. बैलगाडा क्षेत्रातील अतिशय मोठं नाव त्याचं देखील स्वागत करूया. परंतु जिंकण्यासाठी इकडे कोटनाका संघाला 52 धावेची गरज आहे. येणारे 18 चेंडू बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आता मैदानावरती संघर्ष करावा लागेल कारण तुमचा आताचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल आणि मैदानावरती येणारे 18 चेंडू 52 धावा बनल्या जाऊ शकतील. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. पहिला चेंडू अगदी चांगला फेकला, पडल्यानंतर अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी. डॉट चेंडूची समाप्ती. येणारे 17 चेंडू आता राहिले त्या 52 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. फटका चांगला आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, जजमेंट चांगलं. अजून एक विकेट. मिलिंद भोईर बॅक टू द डगआउट.
मान देऊन या स्पर्धेत ज्यांची व्हिजिट लागते ते आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय हेमंत ठाकूर साहेब गबान यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. आदरणीय हेमंत ठाकूर साहेब राजकारणातील आणखीन एक धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख केला जातो. समाजसेवा करण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे ते आदरणीय हेमंत ठाकूर साहेब गबान यांचं मात्र मंचाकडे आगमन होते. स्वागत स्वागत आणि स्वागत आपलं. त्याचबरोबर प्रफुल्ल मेहर यांचंही मंचाकडे आगमन होत आहे. तर विनंती करतो आपण या प्रफुल्ल मेहर विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. हेमंतजी ठाकूर साहेब एक भलं मोठं नाव गव्हांच्या पंचकृषी मधलं एक धारदार आणि अतिशय व्यक्तिमत्व उत्तम व्यक्तिमत्वाची ओळख राहिलेले. सोळा चेंडू इथनं बाबाने धावेची गरज. बॉल येतो वाईटचा इशारा पंचांकडून. आता समीकरण राहिलं 16 चेंडू 51 धावेची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. 16 चेंडू 51 धावेची गरज आहे. फटका समोर आहे. ऑन साइडला ऑफ साइडला फिल्डर आहे. वाह क्या बात आहे. आज नशीब पण मी म्हणून चिंचपाडा संघाच्या बाजूने आहे. आणि मी आताच सांगितलं बघा काय जबरदस्त फिल्डिंग. फक्त बॉल कडे हात केला आणि हातात बॉल देखील त्याच्या हातात जाऊन बसला. त्याला नशीब म्हणतात. आणि नशीब जेव्हा तुमचं साथ देतं तेव्हा 100% तुम्हाला यश मिळतं. तर मान्यवरांचं अडीकडे आगमन झालंय. फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये मात्र लाजवाब एफर्ट्स. काय सुंदर एफर्ट्स आहेत. आदरणीय हेमंत ठाकूर साहेब यांचा मनस्वी स्वागत स्वागत आणि स्वागत. आणि या स्वागताबरोबर आपण एफर्ट्स पाहिले अफलातून. इथे मात्र सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचे लग बरोबर नशीबी तेवढे बलवत्तर योगेश सर. कारण नशीबाला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणारे सोडून दिलेलं असतं. कष्ट अपार पाहिले आणि आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स. तर नक्कीच व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालं ते दमदार व्यक्तिमत्व क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व हेमंतजी साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. इकडे मॅच आपण पाहतोय इम्पॉर्टंट आहे. डू अँड डाय. जिंका किंवा मरा. जिंकलात तर या स्पर्धेतली एक ट्रॉफी मिळेल. हारलात तर तुम्हाला घरी जावं लागेल. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला प्राण ओतावा लागेल. जिंकण्यासाठी 60 धावेचं टार्गेट असताना रन्स लागेल ते 12. समीकरण 12 चेंडू 48 ची गरज आहे. सॉरी 14 चेंडू. बॉलला प्रहार केलाय. स्टँडर्ड डिलिव्हर स्टँडर्ड डिस्पॅच सरळ चेंडूला फेकून देतोय. सीमारेषा बाहेर षटकार. या मान्यवरांना विनंती करतो आदरणीय चंद्रकांतजी पाटील या मान्यवरांना विनंती करतात आपण या अतिथी कक्षामध्ये आणि ते येऊन आसीनस्थ व्हायचं आहे. 13 चेंडू 42 ची गरज. मैदानावरती सामना संपला नाहीये कारण 2-2 सामने जिंकल्यानंतर हा सामना जिंकून त्यांना सुपर 3 मध्ये दाखल व्हायचंय. त्यामुळे लढत चांगली होणार. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. स्ट्रेट ऑन द मिड विकेट. गॉन 6 रन. लगातार आक्रमण आकाश भोईनं केलंय आणि आता समीकरण बदललंय. टीम टोटल सध्या धावपड होती 24 धावा लागल्यात आणि आता राहिलेत फक्त 36 धावा. येणारे 18 चेंडू. संदेशजी पाटील चंद्रकांतजी 12 चेंडू. संदेशजी पाटील चंद्रकांतजी पाटील मान्यवरांना विनंती करतो आपण दादा या अतिथी कक्षामध्ये आणि ते येऊन आपण आसीनस्थ व्हायचंय. 12 चेंडू 36 ची गरज आहे क्रिकेटमध्ये. मित्रांनो मगाशी सांगितलं एका ओव्हर मध्ये 6 चेंडू 36 बनताना 2 वेळा चेसिंग पाहिलेत. एक वेळा 43 धावा चेस होताना अदय सर्कलला. नक्की दीपू माली भिवंडी मानकोली गावचा त्यानं देखील रबर बॉल मध्ये नक्की 6 चेंडू 43 धावा चेस केल्या. अगोदर त्याच्या आपण पाहिला खरं तर साईच्या मैदानावरती ती स्पर्धा होती. मॅच देखील चांगली पाहायला मिळाली आणि खरं तर किलमणी विरुद्ध दिघाटी अशी लढत होती. त्यामध्ये नक्कीच 36 धावा 6 चेंडू मध्ये चेस झाल्या. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये देखील देसाई ग्राउंड वरती 6 चेंडू 36 धावा चेस झाल्या. पायच्या क्रिकेटमध्ये 12 चेंडू 36 समीकरण आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय. अभी भी सामना जिंदा है सांगतोय खेळाडू. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड.
मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जान होता है। लढावं लागेल, पहिला चेंडू षटकार आलाय, पुन्हा एकदा मॅच मध्ये उत्कंठा वाढली आहे। येणारे 11 चेंडू 30चं समीकरण, ब्लॉक ऑल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा, आणि ते एक सिंगल घेतली, स्ट्राईक दिली आहे। आता ज्या खेळाडूने लगातार 2 षटकार मारलेत, परंतु आता आकाशकडे आली स्ट्राईक। 10 चेंडू 29। आदरणीय मच्छिंद्र मोकळ साहेब या मान्यवरांना विनंती करतो, आदरणीय मच्छिंद्र मोकळ साहेब आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। टीम टोटल आमचे स्कोर सांगतात या ठिकाणी 31 एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली। आता मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलंय। ज्या खेळाडूने लगातार आक्रमण केलं त्या खेळाडूला शांत ठेवलंय। आता समीकरण बदललंय, 9 चेंडू 28 धावा। घोड़े की नाल दरवाजे पर लगाने से सफलता नहीं मिलती, बल्कि अपनी दोनों पैरों में घोड़े की नाल लगाना पड़ते हैं। और बिल्कुल या मॅच मध्ये पलटवार झालाय, पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय, काय झेल आहे, वाह! आज इम्प्रेसिव्ह खेळ केला खरं तर चिंचपडा संघाच्या सर्व खेळाडूंनी, आणि 100% देत असताना हा झेल टिपलाय। आणि आता मॅच मध्ये आपण पाहिलं समीकरण बदललंय, येणारे 8 चेंडू आणि 28 धावा। समीकरण राहिलं, ज्या खेळाडूने आक्रमकता दाखवली तो मैदानात बाहेर झाला। नवीन बॅट्समन येतोय या ठिकाणी धीरज भगत, नेट क्रमांक या ठिकाणी 5व्या नंबरवरती धीरज भगत आलाय। येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत। येणारे 2 चेंडू तुम्हाला एक चौकार एक षटकार आला तरी सुद्धा मॅच शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत पाहायला मिळेल। येणारे 2 चेंडू फक्त तुम्हाला मॅचचा निकाल देऊन जातील। एका बाजूला चिंचपाडा संघाचे पाठीला केलेत, दुसरीकडे आपण पाहतोय कोटनाका संघाचे समर्थक। पहिला चेंडू लॉब केलाय, फ्लाइट पॅरलल सोप, सीमारेषा बाहेर, षटकार। अभी भी मैच जिंदा है। आएगा पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। काय क्रिकेट आहे, प्रेक्षकांना पाहायला मिळते एक दमदार खेळ। 7 चेंडू 22 धावा। चेंडू पडला इथे नक्कीच आणि परफ्यूम डिलिव्हरी। या ठिकाणी दोन्ही पंच डिस्कस करत आहेत, नक्की डिस्कस करून तुम्हाला जो डिसिजन असेल तो दिला जाईल। खरं तर इथे डॉट चेंडू आलाय आणि आता शेवटचं अंतिम षटक राहिले, 22 धावेची आवश्यकता। अलंकार पाटील यांनी विनंती करेन की खऱ्या अर्थाने चंद्रकांत स्मृती या नावानं अनेक संघ पॅक करणार, त्यापैकी सर्व सिमेंट सप्लायर्स पारगावला सुद्धा कित्येक वेळा पॅक करणारे पॅकर्स अलंकारजी पाटील उलवे यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे। अलंकारजी पाटील, त्याचबरोबर आदरणीय रणजितजी पाटील साहेब कोपर यांचं मंचाकडे आगमन होतं। विनंती करतो दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आगमन करायचे। यशस्वी उद्योजक म्हणजे जी ओळख राहिली आहे ते रणजितजी यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। तर जिंकण्यासाठी शेवटचं अंतिम षटक आणि आता 22 धावेची गरज आहे। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू जंग छेडलाय, पहिल्या चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर आणि मॅच मध्ये सांगतोय काढू, मॅच अजून संपली नाहीये।
असं म्हटलं जातं की पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. मैदानाच्या आतमध्ये लढतोय आपल्या टीमसाठी, हा लढवय्या काढू आकाश भोईर ज्यानं आकाशाला गवसणी घाललीये. येणारे 5 चेंडू त्यानं वीसची खेळी केली आहे, परंतु इकडे येणारे 5 चेंडू आता गरज आहे 16 धावेची. 5 चेंडू 16 धावा, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. बघा आताच मला माहिती मिळाली की पुढच्या वर्षीची सीझन म्हणजे 2025-26 जशी सुरुवात होईल तशी या सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघासाठी संपूर्ण टीमसाठी ब्रँडेड शूज अलंकार दादा पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमला देण्यात येतील. अलंकार दादांचं आपण कौतुक करूया. संपूर्ण टीमसाठी त्यांनी अनाउन्समेंट केली आहे ब्रँडेड शूज. 5 चेंडू आता 16ची गरज आहे. सगळ्यांचं लक्ष मैदानाकडे. डू ऑर डाय. सामना मैदानाच्या आतमध्ये आणि अलंकार दादा पाटील यांचं आगमन झालंय. पनवेल समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. वेलकम टू अलंकार दादा पाटील. तर अलंकारजी पाटील खऱ्या अर्थानं नेहमी चंद्रकांत स्मृती या नावानं आपल्या वडिलांचं नाव रोशन करणारा हा आणखीन एक मी म्हणेन की आदर्श मुलगा म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कित्येक वर्ष अलंकार पाटील आपल्या नावानं या नावानं मात्र टुर्नामेंट मध्ये अनेक टीम पॅक करतात. विशेष कौतुक. यावेळीचा फटका फसलाय, सामना फसलाय, कारण 3 चेंडू आता 2 षटकार तर 1 चौकार अपेक्षित असेल टीमसाठी RS स्पोर्ट्स कोटनाका. कोपरगावचे यशस्वी उद्योजक म्हणजे ओळख राहिले रणजितजी पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. आदरणीय रणजितजी पाटील साहेब कोपर या मान्यवरांना विनंती करतो की आपण या मंचामध्ये येऊन विराजमान व्हा. येणारे 3 चेंडू आता गरज येत 16 धावा. सामना अद्याप संपला नाहीये मित्रांनो, कारण या मॅच मध्ये सामना कोण जिंकेल एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळतीये. यावेळीचा फटका सजवलाय, ऑन साइडला फ्लिक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. विकेट मिळाली आहे. आता मात्र अशा पल्लवीत झाल्यात जे स्वप्न बांधून RS स्पोर्ट्स कोटनाका मैदानात उतरलं या ट्रॉफीला उचलण्याचं त्यांचं स्वप्न आता भंग होत चाललंय. तर येणारे 2 चेंडू 2 षटकार मारून हा सामना आता जिंकता येणार नाहीये. आणि दुसऱ्याकडे इथे सुनील स्पोर्ट्स चिंचवड संघाचे खेळाडू त्यांचे पाठीराखे आनंद उत्सव साजरा करतात, कारण या स्पर्धेतल्या ट्रॉफीला उचलण्याचं स्वप्न आता त्यांचं साकार होणार. फक्त 2 चेंडू बाकी आहेत. प्रथमेशजी म्हात्रे यांचे आगमन होत आहे. प्रथमेशजी म्हात्रे, रणजितजी ठाकूर साहेब, रणजितजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. योगेश सर काय कमालीचा खेळ राहिलाय. मी तर म्हणेन ना की गोलंदाजीपेक्षा या सामन्यामध्ये सगळ्यात मोठा इफेक्टिव्ह काम हा फिल्डिंग डिपार्टमेंटने केलाय. कारण ज्या धावा वाचवल्या, जीवाच्या आकांताने प्रयत्न केले, असं वाटत आहे की धावांचा पाठलाग सहज होईल, परंतु काय उत्तम क्षेत्ररक्षण. नाही, आज स्टँडर्ड फिल्डिंग पाहायला मिळाली सुनील स्पोर्ट्स चिंचवड टीमची. एकाही खेळाडूनं चूक केली नाहीये आणि 6 वेळा स्टँडर्ड फिल्डिंग पाहायला मिळाली या मॅच मध्ये. आणि खरं तर अशा मोमेंटला जी शेवट लढत असते त्या मॅच मध्ये अशा प्रकारे खेळ झाले तर संघ कधी हारू शकत नाहीये, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट तुमच्यासाठी भरपूर महत्वाचं असताना सामना जिंकत संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. सुनील स्पोर्ट्स चिंचवड व्हेरी वेल प्लेड टीम.